नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। या वर्षी ना तिळगुळाचे लाडू वडी करताना ना हाताला चटके बसवायचे आणि ना पाक करायचा आहे, तरी सुद्धा खमंग खुसखुशीत आणि मऊसूत असे लाडू तयार करणार आहोत। बऱ्याच वेळी पाकाचे लाडू करताना हाताला बरेचसे चटके लागतात किंवा लाडू एकदम कडक होतात। नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीला आपण तिळाचे विविध पदार्थ तयार करतो। त्याच्यातला मेन पदार्थ म्हणजे लाडू किंवा वडी जास्त प्रमाणात केले जाते। तर आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी गच्च भरून गावरान तीळ घेतलेली आहे। तुम्ही पांढरी तीळ देखील या ठिकाणी वापरू शकता। त्याच्यानंतर अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे सुद्धा तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करून घेऊ शकता आणि 3 ते 4 अख्खी वेलची घेतलेली आहे। हे आपण शेंगदाण्यांसोबतच भाजून घेणार आहोत। वेलची आणि जायफळ सुद्धा तुम्ही याच्यात वापरू शकता, म्हणजे चव छान येतो लाडूंना। आणि 1 वाटी इतका गूळ घेतलेला आहे। गूळ सुद्धा तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करून घेऊ शकता। सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेऊया। तीळ भाजत असताना कढई जाड बुडाची घ्यायची आणि कढई कमी गरम असायला पाहिजे। कमी गरम कढईतच आपल्याला तीळ भाजून घ्यायची, म्हणजे तीळ पटकन तडतडली जाते आणि हवी तशी भाजली जात नाही। मंद आचेवर साधारण 3-4 मिनिटं आपण तीळ भाजून घेणार आहोत, म्हणजे मस्त अशी तीळ फुलली जाते बघा। मस्त तीळ भाजून झाले, त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून घेऊया। अर्धा वाटी शेंगदाणे आणि वेलची आपण सोबतच भाजून घेऊया। शेंगदाणे आपल्याला मस्त असे खमंग खुसखुशीत साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे। शेंगदाणे आपण जितके खरपूस भाजू ना तितके आपले लाडू किंवा वडी खायला चविष्ट होतात आणि पदार्थ जास्त दिवस टिकायला सुद्धा मदत होते। बघा मस्त असे मी शेंगदाणे खरपूस भाजून घेतले। बाजूला काढून घेऊया आणि पूर्णपणे गार करून घेऊया। शेंगदाणे भाजून झाले की साधारण 15-20 मिनिटं आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायचे आणि नंतर सालं काढून घ्यायची, म्हणजे नंतर झटपट अशी सालं वेगळी होतात। बघा मी सगळी सालं जेवढी शक्य होईल तेवढी काढून घेतली, पण नाही काढून घेतली तरी चालते, कारण एवढा काही फरक पडत नाही। फक्त लाडू थोडा काळपट दिसतो, पण तेवढं चालतं। मी लाडू पांढरा शुभ्र होण्यासाठी सगळी सालं काढून घेतली आहे। सालं काढून झाली की झाऱ्याने अशा पद्धतीने वेगळी करून घ्यायची, म्हणजे मस्त आपला पांढरा शुभ्र लाडू तयार होतो। आता मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं। 4-5 अख्खी वेलची घालायची आणि मिक्सरला जाडसर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं। एकदम बारीक करून घेऊ नका, म्हणजे त्याचा लाडू चवीला चांगला लागत नाही। मिक्सर चालू बंद करून फक्त 1 मिनिट आपल्याला हे फिरून घ्यायचंय। त्याच्यानंतर तीळ सुद्धा आपण बारीक करून घेऊ। त्याच्या आधी अर्धा वाटी तीळ अख्खा बाजूला काढून ठेवायचा, म्हणजे लाडू खाताना अख्खे तीळ छान लागतात। तीळ सुद्धा मी बघा जाडसर अशी बारीक करून घेतली। आता आपण बाजूला ठेवलेली होती ना तीळ सुद्धा घालून घेऊया आणि सगळं एकदा मिक्स करून घेऊया। मस्त असा जाडसर मी दळून घेतलंय। तुम्ही याच्यापेक्षा जाड ठेवलं तरी देखील चालेल। त्याच्यानंतर कढई घ्यायचे, 2 चमचा साजूक तूप घालायचं आणि आपण घेतलेला 1 वाटी गूळ घालून घ्यायचं आणि 2 चमचा पाणी घालून घ्यायचं, म्हणजे मस्त असा गूळ वितळायला मदत होते। आता आपल्याला याचा पाक अजिबात करायचा नाही, फक्त सतत हलवत गूळ वितळून घ्यायचा आहे। शक्यतो संक्रांतीसाठी गुळाचेच लाडू केला जातात, म्हणजे सगळी जिन्नस गुळामध्येच करतात, पण तुम्ही हवं असल्यास अर्ध गूळ आणि अर्ध साखर देखील या ठिकाणी वापरू शकता। आता झाऱ्याने एकसारखं मिक्स करत मंद आचेवरती आपण गूळ बघा संपूर्ण वितळून घेतलाय। एक पण खडा राहायला नको आणि थोडेसे बबल्स यायला लागले की तयार करून घेतलेली शेंगदाणे आणि तिळाची कूट घालून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। हवं असल्यास तुम्ही थोडं साजूक तूप घालून घेऊ शकता, म्हणजे लाडूला छान चकाकी येते। मिक्स करून झालं, मिश्रण कढईला सेपरेट सोडायला लागलं की आपल्याला मोठ्या ताटलीत किंवा एका भांड्यात काढून घ्यायचं। आणि आता आपल्याला हे हाताला चटके लागण्याची तर अजिबातच टेन्शन नाही, कारण आपण हे लाडू वेगळ्या पद्धतीने तयार केलेले आहे। संपूर्ण गार करून सुद्धा तुम्ही याचे लाडू तयार केले ना तरी काहीच प्रॉब्लेम येणार नाही। मस्त असा 10 मिनिटं मिश्रण मी थोडं कोमट करून घेतलंय आणि हाताला साजूक तूप लावून घ्यायचं, म्हणजे लाडू हाताला अजिबात चिटकत नाही। मस्त असे याचे थोडं थोडं मिश्रण घेऊन छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे, किंवा तुम्ही याची वडी सुद्धा सेम पद्धतीने तयार करून घेऊ शकता। बघा किती छान लाडू वळला जातोय, अजिबात चटके लागत नाही किंवा पाक करायची किंवा पाक बिघडायची सुद्धा अजिबात टेन्शन नाही। मस्त असा छोटूसा गोल गरगरीत लाडू तयार करून घेतलाय। अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊया। प्रत्येक वेळी मिश्रण हातात घेताना 1-1 थेंब साजूक तूप लावून घ्यायचं, म्हणजे मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही आणि लाडू सुद्धा छान गोल गरगरीत तयार होतो। बघताय ना, हाताला चटके न लागता मस्त असे पाक न करता मऊसूत तिळाचे लाडू तयार केलेले आहे। एवढ्या मिश्रणात साधारण
25 ते 30 लाडू आपले तयार झालेले आहे आणि एका हाताने सुद्धा फोडू शकतो किंवा ज्यांना दात नाही ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतात. इतके मऊसूत होतात आणि एकदा लाडू तयार केला ना तर साधारण 1 ते 2 महिने आरामात टिकतो. बघताय किती मऊ आणि खुसखुशीत झालेला आहे. अजिबात चिवट किंवा वातड अजिबात होत नाही. तुम्ही सुद्धा या संक्रांतीला असा साधा सोपा आणि पाक न करता तिळाचे आणि गुळाचे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.